पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी अपघात विमा योजना सुरू होणार। माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती। आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकरच शेतकरी अपघात विमा योजना सुरू होणार आहे। या योजनेस महाराष्ट्र शासनाने तत्वत मंजुरी दिली असून याबाबतचे पत्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केले आहे, अशी माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली। मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवलाय। बाजार समितीमध्ये नियमित शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963च्या तरतुदीनुसार पूर्व मान्यता देण्यात आली आहे। सर्व अटी व शर्तीची पूर्तता झाल्यानंतर योजनेला अंतिम मान्यता देण्याबाबतचे सविस्तर आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे। या निर्णयामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अपघात विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे। एसटी स्टँड घेतला आहे, त्या एसटी स्टँडला डेव्हलपमेंटच्या कामासाठी काही निधी आपण DPDCमधून दिला होता, नंतर ते काम आपण सुरू केलं नाही। मुद्दा आपला प्रयत्न होता की राज्य सरकारने या एसटी स्टँडचं BOT पद्धतीवर संपूर्ण एसटी स्टँडचं नूतनीकरण करावं। आणि परवा राज्याच्या मंगळवारी झालेल्या मला वाटतं बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातल्या जवळजवळ 150 पेक्षा जास्त प्रकल्पांना महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण संहितेच्या अंतर्गत घोषित करण्यात आलेल्या धोरणानुसार त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही आता बारामती किंवा सिन्नर किंवा इंदापूर वगैरे एस टी स्टँड पाहिली असतील, त्याच्यासारखं अतिशय अद्ययावत असं संपूर्ण एस टी स्टँडचा जो परिसर आहे तो मंजूर करण्यासाठी जे एकूण जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपला मंचर बस स्टँड आंबेगाव याला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। ही एक चांगली बातमी तुम्हाला सांगायची होती। त्याच्या देखील आता ही मंत्रिमंडळाचे काही कॉन्फिडेन्शियल पेपर्स असतात, ते माझ्याकडे पण नाही आहे, पण तरतूद नाही। आता हे BOT पद्धतीवर जाहिरात काढणं, बिडर्स येणार, जो जास्त महसूल त्याच्यामध्ये देईल, जो अतिशय चांगला त्याचा करेल, तर वर्षानुवर्ष मग एस टी स्टँडला खड्डे पडले, अपघात झालं, पाणी नाही प्यायला, टॉयलेट नाही, हे नाही ते नाही, हा प्रश्न कायमस्वरूपी मिटून जाणार आहे। तर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात असलेली ही एक गोष्ट पूर्ण होती। नवीन एस टी स्टँडचा आराखडा कसा असणार आहे? तो आराखडा आता ST महामंडळातर्फे तयार केला जाईल। आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जर आता नवीन झालेली याच योजनेखाली नवीन झालेली एस टी स्टँड जर तुम्ही पाहिली असतील, सिन्नरचं तुमचे बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, बारामती आहे, इंदापूर आहे, तर त्या उच्च दर्जाचं एस टी स्टँड, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं तयार होतील। नजीकच्या काळात ते पूर्ण करायचा आपला प्रयत्न आहे। एवढ्या दोनच गोष्टी मला सांगायच्या होत्या, बाकी अन्य काय आहे। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।